डॉक्टर मणिभाई देसाई सहकारी पतसंस्था उरळी कांचनच्या सासवड शाखेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले किंवा होते आता ते पुरंदर तालुक्यातले माजी मंत्री श्री दादासाहेब जाधवराव, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माजी आमदार श्री संजय जगताप साहेब, माजी आमदार श्री अशोक टेकावडे साहेब, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य कृषी संशोधन परिषदेचे माजी अध्यक्ष श्री विजयराव कोलते साहेब, सर्वच माझे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे सहकारी श्री शैलेशजी कोथमिरे साहेब, मिलिंद सोबलेजी, प्रकाश जगताप, अजून हवेलीत असलेले देवीदासजी बन्साली साहेब आहेत, रोहिदास उंडरे आहेत, आमचे जुने सर्व मित्र स्नेही आणि सर्वच या संस्थेवर प्रेम आपुलकी दाखवणारे सर्व सभासद बंधू भगिनींनो, मला अतिशय आनंद होत आहे की ह्या मणिभाई देसाई ग्रामीण पगार संस्थेचे हे 11व्या शाखेचं उद्घाटन होत आहे. ह्याचं कारण असं आहे की ह्या संस्थेचे माझे ऋणानुबंध फार जुने आहेत. जेव्हा आता मला वाटतं 98-99 साली मार्केट यार्डची ब्रांचचं जेव्हा उद्घाटन होतं तर त्यावेळीचे सहकार आयुक्त सुभाष लालासाहेब होते आणि मी त्यांचा प्रायव्हेट सेक्रेटरी होतो. तर त्यावेळी आम्ही इथं या पतसंस्थेचं उद्घाटनाला आलो होतो आणि तेव्हापासून आम्ही जवळून राजेंद्र कांचनना ओळखतोय आणि त्यांच्याशी आम्ही नेहमी विचारपूस करतो की संस्थेची प्रगती कशी चाललेली आहे. आणि दरवेळी मला ते आकडे असे वाढलेले आणि प्रगतीचे सांगतायत आणि अतिशय आनंद होत आहे की आज या संस्थेचं ठेवी 350 कोटी आहेत, व्यवसाय जवळपास 500 कोटी आहे. जवळपास ही नुसती पतसंस्था नाही, खरं तर ही एक बँकच आहे. म्हणजे तुम्ही जर आता बघितलं ह्याचं जे सर्व जे सिस्टीम्स जे आहेत त्या सगळ्या एका बँकेला सुद्धा लाजवतील इतक्या चांगल्या सिस्टीम्स या पतसंस्थेने केलेल्या आहेत. ठेवीचे दर आहेत, कर्जाचे दर आहेत आणि अगदी शिस्तबद्ध असा आपलं काम सुरू आहे अनेक वर्षापासून. आणि राजेंद्र कांचनांना मी नेहमी ओळखतो, ते कुठेही फार जास्त इतक्या म्हणजे सहकार सोडून इतर कुठेही जास्त त्यांचं लक्ष नसतं सरकारच्या पदामध्ये आणि अशा कार्यकर्त्यांना नेहमी पाठबळ द्यायचं म्हणून आम्ही आमच्या सहकार विभागातले सगळे अधिकारी म्हणतो की जो हा सहकारातला पूर्ण वेळ देणारा कार्यकर्ता आहे, चांगली संस्था चालवतो आणि तुम्ही चांगली संस्था चालवतो म्हणूनच आम्हाला पण सन्मान आहे. हे पण तितकंच खरं आहे, कारण इतर राज्याचं जेव्हा मी बघतो तिथे राज्यांमध्ये संस्थाच नाही. तुमच्यासारख्या सहकारातल्या कार्यकर्त्यांमुळेच आम्हाला सन्मान आहे, हे देखील मला इथं नमूद करावं असं वाटतं. आपण या निमित्ताने पतसंस्थांच्या बाबत काही प्रश्न निर्माण केले तर त्याबद्दल मी थोडं सांगू इच्छितो की गेल्या 1.5 वर्षापासून मी या पदाचं काम बघतोय आणि आम्ही आता ह्या पतसंस्थांच्या मध्ये सांगितलं कोथमिरे साहेबांनी की आता अनेक पतसंस्था अडचणीत आल्या, पण आपण त्यानंतर सहकार विभागाने जरा सर्व जे नियम आहेत हे थोडे कडक केले आणि त्याची अंमलबजावणी केल्या. त्यामुळं आता फारशी पतसंस्था मोठी अशी पतसंस्था अडचणीत येईल अशी काय हे झालं नाही. नुसतेच नियम आपण कडक नाही केले तर त्याबाबत प्रशिक्षणही दिलं, सांगितलंही की ह्यामध्ये काय पाहिजे, तुम्ही SLR का ठेवला पाहिजे, CRR का ठेवला पाहिजे, तुमचे ठेवीचे दर कमी का असले पाहिजे, नुसतंच आकडेवारी मोठी नका सांगू, थकबाकी कशी वसूल केली पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगतोय. त्यामुळे आता पतसंस्थांची चळवळ ही एक निकोप पद्धतीने पुढं वाटचाल करत आहे. दुसरं मला गोष्ट सांगायची की आपण निश्चितपणे आपला राज्य शासनाचा आणि आमचा माणूस आहे की पतसंस्थांच्या ठेवींना देखील संरक्षण मिळावं, त्यासाठी आपण कायद्यामध्ये पण दुरुस्ती केलेली आहे. आणि आता आम्ही आता इन्शुरन्स सेक्टर पण फार मोठं होत चाललेलं आहे. तर आपण आपला असा प्रयास आहे की मी काही इन्शुरन्स कंपनीशी बोललो आणि त्यांनी देखील इन्शुरन्स प्रोडक्ट्स द्यायला सुरुवात केली. पूर्वी आपल्या भारतामध्ये इन्शुरन्स म्हणजे फक्त लाईफ इन्शुरन्स होतं, नंतर आता मेडिकल इन्शुरन्स
आलं आहे, इतर इन्शुरन्स प्रोडक्टही आलेले आहेत. तर ते देखील आपण इतर कुठल्या कंपन्यांकडनं काही इन्शुरन्स मिळू शकतो का याबद्दल आपण प्रयत्नशील आहेत. आपण जे अहमदाबादचं कॉन्फरन्सचं म्हणला की जे केंद्रीय मंत्री अमित शाह साहेब होते त्या कॉन्फरन्सला, त्या कॉन्फरन्समध्ये देखील आपले मंत्री बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्यासमोर मुद्दा मांडला की आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर क्रेडिट सोसायटीज आहेत, मल्टीस्टेटच्या देखील सोसायटीज आहेत आणि ह्याच्या डिपॉझिट इन्शुरन्ससाठी आपण कामकाज करावं. तर निश्चितपणे त्या बाबतीत सुद्धा कारवाई आपली सुरू आहे. एक छोटं हे काम केलं की नियामक मंडळामार्फत एक MIS सिस्टीम आम्ही काढली आणि आम्हाला खूप चांगला त्यामध्ये रिस्पॉन्स आला. जवळपास सगळ्या ज्या संस्थांची आम्ही सर्व माहिती भरली, ठेवी किती आहे, कोण संचालक, इलेक्शन कधी झालं, त्यांच्या ठेवीचे रेट काय, त्यांची रिकव्हरी आहे, SLRचे, आणि आम्हाला एक डोळ्यासमोर पिक्चर आलं की काय स्थिती आहे, किती संस्थांचा CRAR कमी आहे, कितींची वसुली कमी आहे. आणि तो आता आम्ही एजेंडा आमच्या सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांना दिलेला आहे की ह्या संस्थांचं तुम्ही जवळून मॉनिटरिंग करा. आणि त्यामधून देखील सहकारी चळवळीमध्ये आता तालुका लेवलला असेल, जिल्हा लेवलला असेल तर DDR लोक त्या संस्थेला बोलवतात आणि सांगतात की असं करावं. प्रशिक्षणाच्या बाबतीत सुद्धा अनेक चांगल्या संस्था आहेत. आपलं फेडरेशन आहे, आमची MCDC आहे, किंवा आता कोथमिरे साहेब देखील सगळीकडं जात असतात. आमचे पूर्वीचे वाडेकर साहेब आहेत, ते देखील जात असतात. त्यामुळे रिटायर झाल्यानंतर सुद्धा बघा आमच्या लोकांचा किती स्नेह आहे या सगळ्या चळवळीशी, आणि ह्या संस्था चांगल्या चालाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मला या ठिकाणी आणखीन एक सांगायचं आहे की कांचन साहेब, तुम्ही खूप चांगल्या आणि योग्य वेळी या ठिकाणी इथं ही पतसंस्था पतसंस्थेची शाखा काढलेली आहे. पुरंदर, आपला जे पुरंदर तालुका आहे किंवा सासवड आहे, हे आमचं खूप जुने ऋणानं बंद आहे. कारण माझं गाव बारामती आहे, मी शिकायला पुण्यात होतो, तर जाता येताना नेहमी इथूनच जावं लागत असतं. त्यामुळे सर्व बदल आम्ही पाहतोय. फार मोठ्या प्रमाणावर इथं शहरीकरण होत आहे. आता हे पण होणार आहे, इथं विमानतळी होणार आहे, रस्त्याची कामं चालू आहेत, अनेक लँड ॲक्विजिशनचे पैसे ह्या इथल्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत. तर आपण ह्या जे मिळणारा जो निधी आहे, जेव्हा आपल्याला पैसे मिळतात तेव्हा लक्षात येत नाही की आपली जी जमीन आहे, की जी आपण शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे, ती जमीन आपण पोरकी होणार आहे, की ती जमीन नसणार आहे. त्यामुळे ही जी पुंजी मिळणार आहे त्याच्या कुठेतरी नीट इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे, ते नीट इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे, त्यापासून रिटर्न्स मिळाले पाहिजेत. इथून ह्या आता शेतीच्या नसल्या तर इथल्या जे युवक आहेत किंवा इथले जे सुशिक्षित आहेत ह्यांना वेगळ्या रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजेत. आणि ह्यासाठी आपल्या पतसंस्थेने कामकाज केलं पाहिजे. आपण सांगितलं पाहिजे की बाबा तुम्ही सर्व पैसे कुठं खर्च करू नका, हे करा, नीट गुंतवणूक करा, नीट व्यवसायात गुंतवणूक करा. आणि जेव्हा अशा प्रकारचं शहरीकरण होत असतं तेव्हा इथल्या स्थानिक लोकांनी शेतीपूरक किंवा शेती व्यतिरिक्त इतर व्यवसायामध्ये जाण्याची गरज आहे असं मला वाटतं. निश्चितपणे आपण इथला जो विकास पाहतोय हा आणखीन जास्त होईल. पुरंदर जेव्हा विमानतळ होईल तेव्हा हे जे शहर आहे की हे जे सासवड शहर आहे हे पुण्याचा एक सबर्ब असा एरिया होऊन जाईल. कारण आपलं अंतर फार कमी होणार आहे. आणि या ज्या सर्व विकासाच्या गोष्टी आहेत या विकास असा निकोप व्हावा आणि इथल्या सर्वसामान्य शेतकरी आणि शेतकऱ्यातल्या पुत्रांना देखील या विकासामध्ये सामील करून घेण्यासाठी आपण सर्वांनी कार्यरत असलं पाहिजे. मला आता ज्या कार्यक्रमास फार उशीर झालेला आहे त्यामुळे जास्त वेळ घेत नाही. मला आपण बोलवलं आणि मला माझ्या हस्ते अशा एका चांगल्या संस्थेच्या मणिबाई देसाईंच्या नावाने संस्था आहे. मणिबाई देसाईंबद्दल आपल्या सर्वच लोकांनी आदराचं स्थान आहे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला कार्यरूप असं आपण ही संस्था चालवली आहे ह्याचा देखील मला आनंद आहे. आपण मला बोलवलं, माझ्या हस्ते उद्घाटन केलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. इथून पुढेही आपल्या संस्थेच्या प्रगतीस मी शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.